11 जून 2025 मैदान बघितला अजय देवगणचा. तर नावावरून लक्षात येतच, मैदान म्हणजे स्पोर्ट्सवरून वरचा असणारे, ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या खेळाचं असणारे. तर इट इज अबाउट फुटबॉल. आणि 64 वर्षांपूर्वी अब्दुल रहीम नावाचा एक कोच होता, त्याची ॲक्च्युली रिअल स्टोरी आहे. तर त्याला कसं कसं फेस करावं लागलं पॉलिटिक्सला. म्हणजे पॉलिटिक्स करता लोकांना काही पडलेली नाही आहे देशाची, नुसतं स्वतःची पोझिशन, स्वतःचा पैसा, स्वतःचं नाव. लोक माझ्या ऐकतात, हाताखाली आहेत, बस. हा मगरुरी हेच त्याच्यात दाखवलंय. आणि त्याच्यात कसा एक काय म्हणायचं त्याला, जीव तोडून शिकवणारा कोच, किंवा ज्याला मनापासून वाटतं की नाही इंडियाने जिंकावं, तर अशाची कशी हालत होते. पण शेवटी तो अचीव करतो, जिंकते इंडिया फुटबॉलमध्ये फायनल्स. आणि त्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे 62 मध्ये जिंकल्यानंतर आता 64 वर्ष झाली, इंडिया क्वालिफाय पण करू शकले नाही ऑलिम्पिक मॅच करता. तर किती हे म्हणजे दुर्दैव आहे हे बघायला पाहिजे. तर असंच म्हणजे दाखवलंय की फॅमिली कलकत्त्यात, आणि आधी टसल हेच दाखवली, कलकत्ता आणि हैदराबाद. तेव्हा म्हणजे काळातली आहे ती गोष्ट, 1952 ते 1962 या काळातला तो पिरियड आहे. तर तेव्हा फुटबॉल मॅचमध्ये इंडिया हे असंच म्हणजे हंगरी बरोबर 10 versus 1 म्हणजे 9 गोलनी हारणं, म्हणजे क्वालिफाय व्हायची. पण तेव्हा म्हणजे हारणं, इंडिया जिंकू शकत म्हणजे हारणारच हे असं गृहीत धरून असायचं. आणि काही म्हणजे फार त्यांच्याकडनं एक्सपेक्टेशन्स पण नव्हते. तर मग ते दाखवलंय की हा अजय देवगण कोच असतो त्या टीमचा, आणि मग मीटिंग होत असते. तर बरेचसे म्हणजे मेंबर्स असतात, 16 ते 20 वगैरे. आणि त्या मीटिंगमध्ये म्हणतात काय उपयोग आहे, एवढा आपण पैसा खर्च करतो आणि पाठवतो, काही हरून जाते टीम काहीतरी. तर फक्त तो एक जो तिथला प्रेसिडेंट असतो त्याचा, तो अजय देवगणच्या साईडने असतो. बाकीचे सगळे नुसते चमचे वरच्या लोकांचे, आणि कोणाला काही घेणं नसतं. तर अजय देवगण जेव्हा म्हणतो की फेडरेशनला तुम्ही कन्व्हिन्स करा की मी जिंकून दाखवेन टीम, जर मला फ्री हँड दिला तर. फ्री हँड कशाचा, की मी माझ्या पद्धतीने कोच करणार आणि माझ्या पद्धतीने मी टीम सिलेक्ट करणार, टीम मेंबर्सना पण. कारण ह्या लोकांचं बाकी सगळ्यांचं म्हणणं काय असेल, कोलकाता तर बंगाली मुलं जास्ती पाहिजे त्याच्यात, इतर आपल्याला दुसऱ्या स्टेट्सचे कशाला पाहिजे. तर आणि त्या याच्याखाली, त्या पॉलिटिक्स खाली चांगला खेळणाराही एवढा नसेल. म्हणजे आता दुसऱ्या आपल्या पूर्ण देशामध्ये इतके छान छान खेळणारे, पण दुसरीकडे जायचं नाही, फक्त बंगालमधलीच मुलं जास्त बघायचे, त्या याने हरत होते. तर सगळे आधी नन्नाच हे करतात, पण मग प्रेसिडेंट वरपर्यंत जाऊन आणतो परमिशन, आणि याला फोन करतो की ओके परमिशन मिळाली आहे आणि तू तुझ्या पद्धतीने सिलेक्शन करू शकतो. मग दाखवलंय की कसं ह्यांनी अगदी म्हणजे रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांना, ज्याच्यात त्यांना टॅलेंट जाणवलं, वेगवेगळ्या ठिकाणी हैदराबादमध्ये हिंडला, उत्तर प्रदेशमध्ये हिंडला, म्हणजे सगळ्या स्टेट्समध्ये, एक 5-6 स्टेटमध्ये हिंडून त्यांनी सगळी मुलं, पंजाबमध्ये सगळी मुलं जमा केली आणि त्यांना कोचिंग सुरू केलं, आणि मग ह्यांना जायला मिळालं. आता या सगळ्या चक्करमध्ये याचा मुलगा स्वतःचा, त्याला पण खूप वाटत होतं असतं की आपणही नॅशनल खेळावं वगैरे, म्हणजे इंडिया टीमकडून खेळावं, त्याला पण खूप गोडी असते. पण तो नेमका 10वीत असतो, आणि त्याच्या आईने त्याला म्हटलं असतं की नाही आता खेळबिळ नाही, 10वीला फोकस कर, तुला इंजिनिअरिंग साईडला जायचं आहे.
तो म्हणतो मी दोन्ही करीन, मी अभ्यासही करीन आणि हे पण करीन, असं तो बाबांना पुष्कळ म्हणजे लाडीगोडी लावतो. ते म्हणतात ठीक आहे, तू कर, मी बघतो काय करायचं. आणि तो बघतो आपल्या मुलाचा खेळ, म्हणजे तो असं म्हणतो की मी उगीच पार्शालिटी नाही करणार, तू जर तेवढा खरंच लायक असशील आणि सिलेक्ट झालास तर डेफिनेटली तुला घेईन. मग झालं, ह्याचं कोचिंग सुरू होते, ह्याच्या मुलालाही तो घेतो. म्हणजे मग कोचिंग सुरू होते आणि जायला सुरू होतं. आणि ह्याला खूप जास्ती अजय देवगणला स्मोकिंगची सवय असते. त्याची बायको त्याला सारखी टोकत असते की तुम्ही सोडा सोडा, पण तो काही सोडत नाही. आणि मग अल्टिमेटली त्याला तो सारखा खोकला येणं आणि थकवा, शेवटी मग तो डॉक्टरकडे जातोच. तर त्याला लंग कॅन्सर डिटेक्ट होतो. आणि लंग कॅन्सर पण बऱ्यापैकी वाढला असतो. डॉक्टर म्हणतात काहीही करू शकत नाही आपण आता, फक्त ही औषधं घ्यायची आणि किती दिवस तुम्ही जगाल तसं, बाकी तुम्ही म्हणजे बंद करा स्मोकिंग वगैरे. तो म्हणे आता बंद करायने काय माझं बरं होणार आहे का? म्हणजे तो कंटिन्यू स्मोक करतच राहतो, पण तो कोणाला सांगत नाही. पण त्याच्या बायकोला त्याच्या खोकल्याच्या याच्यावरून आणि रक्ताच्या याच्यावरून कळूनच जातं, म्हणजे की म्हणजे सिरियस आहे गोष्ट. पण तशा ह्याच्यातही तो खेळवतो मुलांना आणि मुलं छानपैकी एक हे जिंकतात, पण फार पुढे जाऊ शकत नाहीत. आणि मग जेव्हा तो परत येतो टीम घेऊन, तर सगळे आधी त्याला हे की अरे अरे मोठा जिंकणार होता हे ते. म्हणे अरे पण आपण इतक्या गोलने हारत होतो, तर आता ॲटलिस्ट आपण दुसऱ्यांवर गोल तर करतोय आणि बऱ्यापैकी वरपर्यंत पोचतोय आपण, तर हळूहळूच होईल, एकदम कसं. पण त्याच्यातला एक जण जो असतो त्याला बंगालचं फार असतं, तर तो एक दोन जणांना आपल्याकडे ओढून घेतो आणि सगळ्यांना वोटिंग करायला सांगतो याच्या अगेन्स्टमध्ये. म्हणजे आता नेक्स्ट जेव्हा ऑलिम्पिक्स असतं आणि स्वित्झर्लंडला टीम पाठवायची असते, तर आधी याला गेली असते रोमला, इटलीला, सॉरी आधी ऑस्ट्रेलियाला गेली असते आणि आता इटलीला जाणार असते, रोमला जाणार असते. तर त्याच्याकरता म्हणजे तो मोरारजी देसाई तेव्हा प्राईम मिनिस्टर असतात, तर म्हणजे आणि ते फायनान्स मिनिस्टर असतात. तर त्यांच्या आणि हा मोठा एक प्रेसचा मालक असतो तो. तर तो म्हणजे प्रेसमध्ये सगळं असं आपल्या पेपरमध्ये वाटेल ते लिहायचा, त्याला जे लोक आवडायचे नाही वगैरे. तर तो मोरारजी देसाईंचे कान भरतो की एवढं जर फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत तर कशाला तुम्ही टीम पाठवता बाहेर, त्यांच्यावर एवढा खर्च, नाहीतरी आपली टीम कुठे नाव कमावते, हारून तर येते. तर मग सगळं हे जे कोचिंग वगैरे होतं आणि सिलेक्ट होते टीम जाण्याकरता, तर न्यूज येते की नाही जाऊ शकणार, कारण फायनान्स मिनिस्टरकडून परमिशन नाही आली, खर्च पेलू शकत नाही. याला खूप राग येतो. मग हा पर्सनली जाऊन भेटतो मोरारजी देसाईंना आणि कन्व्हिन्स करतो की म्हणजे टीमला पाठवावं, हे जे बाकी तुम्ही कॉर्पोरेट आणि हे ते लोकांवर खर्च करता त्यांची काय गरज आहे इतके लोकांची. म्हणजे तो थोडक्यात कन्व्हिन्स करतो की जर आपली, आणि मी गॅरंटी देतो की जिंकून येईल टीम आणि आपल्या याचं नाव होईल. तर सगळे मग त्याला हे म्हणतात की तू जर नाही आला जिंकून तर काय, तर म्हणजे मी सोडून देईन, मी पुन्हा कोचिंग करणार नाही. ठीक आहे, मग त्याला म्हणजे परमिशन मिळते थोडक्यात, पण काही अटींवर असते की आता जसं 16 लोकांचीच गरज आहे खेळायला, तर बाकी जे एक्स्ट्रा प्लेयर्स असतात 4 लोक, तर त्यांना वगळायचं, त्यांना बाकी म्हणजे जे कपडे धुण्यासाठी किंवा इतर हा जो जेब खर्च आपण जो म्हणतो, तर तो मिळणार नाही, तुमचं काम तुम्हाला करावं लागेल वगैरे वगैरे. तर तो मुलांना विचारतो, सगळे तयार होतात, सगळे म्हणतात नाही नाही आम्ही आमचं करू, आमचा खर्च करू सगळा, आम्ही आमचे कपडे धुवू वगैरे. शेवटी त्या अटी शर्तींवर त्याला मिळते परमिशन जायला. आणि मग पहिलाच मॅच यांचा, आणि याची ती तब्येत दिवसेदिवस खराबच होत जाते, म्हणजे खोकला येत राहतो. कोरियाशी पहिला मॅच होतो नेमका, आणि कोरिया सगळ्यात बेस्ट टीम असते,
तर त्यांच्याशी ते हारतातच, म्हणजे अगदी गुरीधारे एकही गोल करू शकत नाही. मग दुसऱ्या दिवशी थायलंडशी असते, थायलंड ॲज गुड ॲज कोरिया असते. तर यांचे तिकीट सगळे काढूनच ठेवतात की काय जिंकणार नाहीये, त्यांना परत पाठवायचंच आहे. पण सरप्राइझिंगली थायलंडवर हे लोक मात करतात, गोल करतात. आणि आता अशा याच्यात सुद्धा त्यांचा जो गोली असतो त्याच्या पायाला करंगळीला होते फ्रॅक्चर, त्याच्यामुळे त्यांना दुसरा गोली बदलावा लागतो, ते एक टेन्शन असते. परत एका पुढच्या मॅचमध्ये त्यांचा सरदारजी एक असतो, तो घायल होतो, म्हणजे त्याच्या डोक्याला डोळ्याजवळ जखम लागते. तो सिरियस म्हणजे खेळू शकत नाही आधी ग्राउंड, म्हणजे त्याला एका दिवसाची किंवा 2 दिवसाची तरी सुट्टी देणं गरजेचं असतं. तो नाही, त्याच्यामुळे आधी 10 लोकांच्याच टीममध्ये त्यांना खेळावं लागतं. पण एक एक स्टेप करत 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 हे लोक सेमीफायनलमध्ये पोचतात आणि सेमीफायनल पण जिंकतात. आता फायनल पुन्हा यांची कोरियाशीच असते. आता ह्या लोकांना एक अजून लक्षात येतं की जापान वगैरे हे लोक, कोरिया ह्या लोकांना थोडंसं चिटिंग गेम खेळत असतात, म्हणजे धक्का देणं, पाडणं, बॉल ही घेऊन न देणं. तर मग आपण आपल्या मुलांना सांगतो की आपला जो आपली जी इन्सल्ट झालेली आहे, म्हणजे जेव्हा टीम आत एंटर करत असते ग्राउंडमध्ये, तर तेव्हा ते कोरियाचे मुलं या मुलांकडनं लेस बांधून घेतात पायाची आणि हसलेले असतात. तर तो म्हणतो मला आता याचा बदला पाहिजे, घ्यायचा आहे. पण मीन व्हाईल मग याची तब्येत खूप खराब, मग मुलांनाही 1-2 मुलांना कळतं की सरांना आता प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यापैकी एका मुलाला का कळलेलं असतं, कारण त्याच्या वडिलांना पण लंग कॅन्सरच असतो आणि त्याच्यातच ते गेले असतात. तर तो सगळे सिम्पटम्स बघून आपल्या मित्राला म्हणतोय, म्हणे मला शंका येते. तर तो त्याने हास्यमध्ये उडवतो की म्हणाले अरे काय जर असं खोकला झाला म्हणजे काय लगेच लंग कॅन्सर असतं. पण मग नंतर ते त्यांना रिअलाइज होते. त्याच्यामुळे ते लोक पूर्ण टीमला सांगत नाहीत, पण ते ठरवतात की कसंही करायचं, बाय हुक ऑर क्रूक आपण जिंकायचंच. आणि मग सगळ्या आपसात जरा जरी त्यांचं खट्टपुट्ट झालं तरी मग ते अजय देवगण थोडं त्यांना समजवून तर हे व्यवस्थित खेळतात. आणि मग गोली परत हा पाय त्याचा खराब असून सुद्धा तो म्हणतो नाही मी खेळणार आणि मी ठीक आहे. आणि तो इतका पाय दुखत असून सुद्धा तो गोल धडाधड धडाधड वाचवतो अगदी, म्हणजे खूपच छान त्याचं परफॉर्मन्स होतो. आणि शेवटी हे लोक जिंकतात. तर आता तो जो वर्तमानपत्रवाला मेंबर असतो फेडरेशनचा किंवा मोठ्या पोस्टवरचा, त्याला पण रिअलाइज होतं की एक माणूस शेवटी जिद्द करतो आणि जिंकून दाखवतो, म्हणजे खरंच खूप मोठी, म्हणजे त्याला पण आपली चूक लक्षात येते आणि मग तो पण ॲप्रिशिएट करतो. आणि मग काय नाही, मग जिंकल्यावर आणि जेव्हा मग हे करायचं असतं, जेव्हा टीममधले काही लोक वगळून टीम जायची असते, तर आता कोणाला घालवायचं, तर मग अजय देवगणला कठीणच असतं सगळ्यांची समजूत घालणं. तर तो म्हणे असं समजू नका, मला 4 लोकांना वगळावं लागणार आहे, कारण परमिशन नाही तर मिळणार नाही. तर तुम्ही सगळेच चांगले खेळताय, कोणाला काढायचं कोणाला नाही माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे, पण तरी मी त्यातल्या त्यात बघणार आहे की जे ऑलराऊंडर सगळं खेळू शकतात, कुठल्याही फ्रंटवर खेळू शकतात, तर त्यांना मी ठेवणार आहे. तर त्याच्यात तो आपल्या मुलाला पण काढतो आणि त्याला समजावून सांगतो की जर मी तुला काढलं नाही तर, म्हणजे तू असं खेळत नाही चांगला अशातला भाग नाहीये, पण मला असे खेळायला पाहिजे की जे कुठल्याही काही प्रॉब्लेम आला तरी ते कुठल्याही फ्रंटवर खेळू शकते. आणि इतरांना काढताना सगळ्यांना हे पण वाटलं पाहिजे ना की पहा वेळ पडली तर आपल्या मुलालाही काढायला हा कमी करत नाही. त्याच्यामुळे मग तो मुलगा ते समजून घेतो आणि मग अशा प्रकारे ते लोक जिंकतात. आणि मग सगळे खुश त्याच्या ह्याच्यावर. आणि बायकोलाही खूप, आणि हा जेव्हा मग आजारी असतो आणि याला याला मध्ये ते जेव्हा हारून येतात तेव्हा तो त्याला प्रेसिडेंट पदावरूनही त्याचा जो फेवरेट असतो त्याला काढतो आणि दुसरा प्रेसिडेंट निवडतो. आणि हे लोक हा कोच पण नको आम्हाला असं म्हणून याला काढतात, कारण हारून येतो म्हणजे मेजॉरिटी वोटिंग करायचं असं. तर जेव्हा याला काढून टाकलेलं असतं
तर तेव्हा मग हा नुसताच घरी बसून असतो. बायकोला म्हणजे असं सांगितलेलं असतं की हां हां मी तुमच्याबरोबर आता वेळ घालवणार असं तसं. पण तिला ते लक्षात येत ती म्हणे तुम्ही आमच्याबरोबर तर वेळ घालवतच नाही, पण नुसतेच घरात बसून आहात. तुम्ही जा परत त्यांना रिक्वेस्ट करा की मी कोच म्हणून परत काम करू इच्छितो आणि त्याच्यातच तुम्हाला तो आनंद मिळणार आहे. आणि ती म्हणजे स्पष्टच बोलते म्हणजे तुम्ही मरायचं तर आज न उद्या आहेच, मग घरात बसून रडत मरण्यापेक्षा तुम्ही आनंदाने तुम्ही काही गोष्ट जे तुम्हाला करायचंय, जे अचीव्ह करायचंय ते मिळवून जर तुम्ही गेला तर तुम्हालाही समाधान मिळेल, आम्हालाही समाधान मिळेल. तर त्या ह्याच्यात तो परत गेला असतो फेडरेशनच्या लोकांकडे आणि तेव्हा त्यांनी ते म्हटलं असतं की मला एक चान्स द्या, मी टीमला जिंकवून आणेल आणि नाही जिंकलं तर मी कधीच मॅच खेळणार नाही. तर ह्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते आपल्या इंडियाला जिंकून आलं असतो, म्हणजे वर्ल्ड कप फुटबॉलमधला जिंकला असतो. तर त्याची ती पॅशन आणि हे सुंदर. आणि ते जे प्लेयर्स असतात तर ते आता काही काही म्हातारे झालेले आहेत, त्यांचेही तिथे मग नंतर सिनेमाच्या शेवटी तो दाखवलेले आहेत. तर सुंदर आहे, सिनेमा मोठा आहे पण छान आहे, इन्स्पायरिंग आहे.